नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित दणका मिळाल्यानंतर काहीही करून विधानसभेचा फड जिंकायचाच या जिद्दीने तेव्हाच्या शिंदे सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना घोषित केली। एवढेच नव्हे तर ही योजना प्रामाणिकपणे राबविली जाईल हा संदेश देण्यासाठी या बहिणींच्या खात्यात किमान 2-3 हफ्ते जमा होईपर्यंत निवडणूक आयोगाला हाताशी धरत विधानसभा निवडणूक पुढे ढकलली। या सगळ्या आटापिटाचा प्रचंड मोठा फायदा महायुतीला झाला खरा, परंतु लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला इतकी मोठी तरतूद कुठून करायची हा प्रश्न सरकार पुढे आवासून उभा झाला। त्यातल्या त्यात निवडणूक प्रचारात या बहिणींना मानधन वाढवून देण्याचे जे आश्वासन दिले होते ते कसे तरी पुढे ढकलले गेले, परंतु आधीपासून सुरू असलेले मानधन देण्यासाठी आधीच कर्जबाजारी असलेल्या सरकार पुढे पुरेसा पैसाच उरला नाही। त्यातून मग विविध खात्यांचा निधी या बहिणींसाठी वळता करण्याचे काम सुरू झाले। त्यामुळे त्या खात्यांच्या मंत्र्यांची ओरड सुरू झाली, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले। परंतु निधी वळता करण्याचा हा वरवंटा थकीत देयकांवरूनही फिरू लागला आणि त्यातून मोठा अनवस्था प्रसंग निर्माण झाला। काम पूर्ण करूनही सरकार त्यांच्याकडे थकीत असलेले देयक देत नसल्याची ओरड शासकीय कंत्राटदार संघटनेने सुरू केली। त्यासाठी या संघटनेने न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला, परंतु सरकारच्या आळातच नसेल पोहऱ्यात येणार कुठून। आधी सत्ता देणाऱ्या लाडक्या बहिणींकडे सरकारने पाहायचे की या इतरांकडे, त्यामुळे दुर्लक्ष सुरूच राहिले। परिणामी सांगली जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याचे जवळपास 1.25 कोटी रुपये सरकारकडे थकले होते। सगळ्या कंत्राटदारांची मिळून एकूण जवळपास 90,000 कोटींची थकबाकी सरकारकडे आहे। माणिकराव कोकाटेंनी सरकारला भिकारी म्हटले म्हणून रागावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांची काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून असलेली थकबाकी सरकार का देऊ शकत नाही याचे स्पष्टीकरण द्यायला हवे। बहिणी केवळ लाडक्या आणि इतर सगळे दोडके अशी भूमिका सरकारला घेता येणार नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।